हं. माहितीच्या आणि ज्ञानाच्या या नव्या आणि सखोल सफरीत ज्याला आपण एक डीप डाईव्ह म्हणतो, त्यात आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय एका अशा कणाविषयी आहे, ज्याने अणूच्या अविभाज्यतेचा समज पूर्णपणे खोटं ठरवला. हो, म्हणजे अणूचे आणखी तुकडे होऊ शकत नाहीत हा जो जवळपास 2000 वर्षांचा जुना आणि अत्यंत दृढ समज होता ना, तो या एका शोधामुळे मोडून पडला. बरोबर. आणि तो विषय म्हणजे साहजिकच इलेक्ट्रॉनचा शोध. अगदी. आज आपण ऐतिहासिक दस्तावेज, विविध वैज्ञानिक विश्लेषणे आणि अगदी क्वांटम मेकॅनिक्सच्या नोंदी यांसारख्या अतिशय रंजक स्रोतांचा वापर करून ही सगळी माहिती उलगडणार आहोत. कारण श्रोत्यांसाठी हे सांगणं गरजेचं आहे की हा केवळ एका कणाचा शोध नव्हता, तर मानवाच्या भौतिकशास्त्रातील आकलनाचा तो एक सर्वात मोठा आणि क्रांतिकारी टप्पा होता. नक्कीच. प्राचीन काळात अंबर नावाचा पदार्थ घासण्यापासून ते आधुनिक काळातील क्वांटम ढगांपर्यंत, ज्याला आपण विज्ञानात क्वांटम क्लाउड्स म्हणतो, माणसाने वास्तवाचा सर्वात मूलभूत घटक कसा शोधला याचा रंजक प्रवास आपण पाहणार आहोत. हो. आणि हा थक्क करणारा प्रवास उलगडणे हाच या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. आपण हा क्लिष्ट वाटणारा वैज्ञानिक प्रवास अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. खरं तर या प्रवासाची सुरुवात एका साध्या कुतूहलातून झाली होती. प्राचीन भारतीय तत्वज्ञ महर्षी कणाद आणि इसवी सन पूर्व 430च्या आसपासचे ग्रीक तत्वज्ञ डेमोक्रिटस यांनी अणू ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. अणू म्हणजे असा अतिसूक्ष्म अविभाज्य कण ज्याचे आणखी विभाजन करता येत नाही, असंच ना? अगदी बरोबर. पण बघा, हा विचार केवळ तत्वज्ञानापुरता मर्यादित होता. त्याला कोणताही प्रयोगाचा आधार नव्हता. म्हणजे आपल्याला वाटेल की हा सगळा शोध आधुनिक लॅबमध्ये लागला असेल. पण याची खरी सुरुवात झाली ती इसवी सन पूर्व 600 मध्ये, आणि तीही एका साध्या निरीक्षणातून. हो, थेल्स ऑफ मिलिटस या ग्रीक तत्वज्ञाच्या निरीक्षणातून. अगदी. अरे पाहिलं की अंबर नावाचा पदार्थ रेशमावर किंवा प्राण्यांच्या केसांवर घासल्यावर तो हलक्या वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करतो. पण गंमत म्हणजे त्यानंतर तब्बल 2000 वर्ष हा केवळ एक कुतूहलाचा विषय राहिला. बरोबर. मला पडलेला प्रश्न असा होता की हे कुतूहल इतकी वर्ष का टिकले असावे? कारण त्यामागील अदृश्य शक्तीचे रहस्य कोणालाच उलगडता आले नव्हते. ती शक्ती नक्की काय आहे हेच कोणाला समजत नव्हतं. अच्छा. पण 16व्या शतकातील वैज्ञानिक क्रांतीने मात्र या कुतूहलाला एका प्रत्यक्ष अभ्यासात बदलले. इसवी सन 1600 मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ विल्यम गिल्बर्ट यांनी चुंबकत्व आणि या स्थिर आकर्षणाचा सखोल अभ्यास सुरू केला. आणि मला वाटते त्यांनीच तो शब्द. हो, त्यांनी प्राचीन ग्रीक शब्द इलेक्ट्रॉन म्हणजेच अंबर यावरून इलेक्ट्रिकस हा शब्द तयार केला. इथूनच इलेक्ट्रिसिटी या शब्दाचा जन्म झाला. क्या बात आहे. आणि यानंतरच्या काळात विजेवर अनेक प्रयोग झाले. विशेषतः 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिनच्या प्रसिद्ध पतंग उडवण्याच्या प्रयोगाने सर्वात मोठी क्रांती केली. फ्रँकलिनच्या त्या प्रयोगाने एक खूप मोठी गोष्ट सिद्ध केली. आकाशातील चमकणारी वीज आणि प्रयोगशाळेतील वीज या दोन्ही एकच आहेत हे जगाला समजले. बरोबर. पण फ्रँकलिनच्या प्रयोगाने विजेचं स्वरूप समजावले असले तरी तिचा नियंत्रित वापर शक्य झाला नव्हता. तो शक्य झाला तो इसवी सन 1800 मध्ये अलेसांड्रो वोल्टाने शोधलेल्या वोल्टाईक पाईलमुळे. अगदी. म्हणजेच पहिल्या रासायनिक बॅटरीमुळे विज्ञानाला एक मोठं हत्यार मिळालं. सलग आणि नियंत्रित वीजप्रवाह शक्य झाल्यामुळे प्रयोगशाळेत सतत वापरता येण्यासारखी शक्ती शास्त्रज्ञांच्या हाती आली. आणि याच सलग वीज प्रवाहाचा वापर करून मायकेल फॅरेडे यांनी इलेक्ट्रोलायसिसचे म्हणजेच विद्युत विघटनाचे अत्यंत महत्त्वाचे नियम मांडले. त्यांनी पाण्यातून वीज वाहू दिली आणि पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन केले. फॅरेडे यांच्या याच प्रयोगांमधून एक अतिशय महत्त्वाचा संकेत मिळत होता. प्रयोगात मिळणारे पदार्थाचे वस्तुमान हे विजेच्या प्रमाणाशी थेट जोडलेले असते. म्हणजे वीज ही खंडित किंवा छोट्या कणांच्या स्वरूपात असावी, असे फॅरेडे यांचं निरीक्षण होते. हो, पण इथे एक मोठा विरोधाभास होता. थांबा. म्हणजे एका बाजूला फॅरेडे यांचे प्रयोग वीज कणांसारखी असल्याचे सुचवत होते, पण दुसऱ्या बाजूला 1865 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्या सिद्धांतानुसार इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ही एक अखंड लहर मानली जात होती. हो, कंटिन्युअस वेव्ह. हा खूप मोठा विरोधाभास होता. हा विरोधाभास सोडवणे हे त्या काळातील सर्वात मोठे आव्हान असावे. नक्कीच. अनेक शास्त्रज्ञ वीज ही लहर आहे की कण यावर संशोधन करत होते. याला गणिताचे रूप दिले ते आयरिश शास्त्रज्ञ जॉर्ज जॉनस्टोन स्टोनी यांनी. त्यांनी 1894 मध्ये या मूलभूत विद्युत एककाचे परिमाण मोजण्याचा प्रयत्न केला.
आणि इथेच ती महत्वाची नोंद येते. 1891 मध्ये स्टोनी यांनी या एककासाठी इलेक्ट्रॉन हा शब्द पहिल्यांदा वापरला. पण श्रोत्यांसाठी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे स्टोनीचा हा इलेक्ट्रॉन कोणताही भौतिक कण नव्हता. हो, तो केवळ गणितातील विजेच्या प्रमाणाचे एकक होता, जो रासायनिक समीकरणे सोडवण्यासाठी वापरला जात होता. भौतिक कणांचा शोध लागण्याची खरी कथा सुरू होते ती व्हॅक्यूम ट्यूब म्हणजेच निर्वात नळ्यांच्या प्रयोगांमधून. निर्वात नळ्या? हो, 19व्या शतकाच्या मध्यावर हेनरिक जिस्लर सारख्यांनी काचेच्या नळीतून हवा अतिशय प्रभावीपणे बाहेर काढण्याचं तंत्र शोधलं. या निर्वात नळीत वीज सोडल्यावर एक वेगळाच चमकदार प्रकाश दिसत होता. अरे वा. 1876 मध्ये युजीन गोल्डस्टीननी पाहिले की हे किरण ऋणध्रुवाकडून म्हणजेच कॅथोडकडून निघतात. म्हणूनच त्यांनी याला कॅथोड रे असं नाव दिलं. इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. या कॅथोड रेच्या स्वरूपावरून ब्रिटिश आणि जर्मन शास्त्रज्ञांमध्ये अत्यंत तीव्र मतभेद सुरू झाले. हा केवळ वैज्ञानिक वाद राहिला नव्हता, तर तो एक देशाभिमानाचा मुद्दा बनला होता. विल्यम क्रूक्स सारखे ब्रिटिश शास्त्रज्ञ ठामपणे सांगत होते की हे किरण म्हणजे कणांचा प्रवाह आहे. हो, आणि क्रूक्स यांनी यासाठी अतिशय कल्पक प्रयोग केले. त्यांनी दाखवून दिले की हे किरण सरळ रेषेत प्रवास करतात आणि मार्गात ठेवलेल्या वस्तूची स्पष्ट सावली निर्माण करतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नळीतील छोटे पंखे या किरणांच्या धडकीने फिरू लागतात. अगदी. एखादा लहरीमुळे पंखे फिरू शकत नाहीत, त्यासाठी कणांचेच वजन लागते, असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांनी या कणांच्या प्रवाहाला रेडियंट मॅटर किंवा पदार्थाची चौथी अवस्था म्हटले. पण जर्मन शास्त्रज्ञांचा गट हे मानायला अजिबात तयार नव्हता. हेनरिक हर्ट्झ आणि फिलिप व्हॉन लेनार्ड यांच्या मते हे किरण म्हणजे इथरमधून जाणाऱ्या अदृश्य लहरी होत्या. यामागे त्यांचा एक भक्कम प्रयोग होता. हे किरण धातूच्या पातळ पत्रातून आरपार जात होते. हा, कोणत्याही भौतिक कणाला धातूच्या पत्र्यातून आरपार जाणे कसे शक्य आहे? त्यामुळे हे कण नसून लहरीच आहेत, यावर जर्मन शास्त्रज्ञ ठाम होते. या वादात अचानक विज्ञानातील 2 मोठ्या आणि अनपेक्षित शोधांनी भर घातली. 1895 मध्ये विल्हेल्म रॉन्शेन यांनी एक्स-रेचा शोध लावला. आणि त्यानंतर लगेचच 1896 मध्ये हेनरी बेकेरेल यांनी नैसर्गिक किरणोत्सर्गाचा शोध लावला. बरोबर. युरेनियममधून बाहेर पडणारे बीटा किरण अगदी कॅथोड किरणांसारखेच होते. याचा अर्थ असा होता की हे किरण फक्त व्हॅक्यूम ट्यूब पुरते मर्यादित नव्हते. म्हणजे ते निसर्गातील सर्व पदार्थांचा एक मूलभूत भाग होते. अगदी. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. हा वाद संपुष्टात आणण्याची जबाबदारी घेतली ती केम्ब्रिज विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जे थॉम्सन यांनी. 1897 मध्ये त्यांनी केलेले 3 ऐतिहासिक प्रयोग या सर्व प्रवासाला मोठी कलाटणी देणारे ठरले. थॉम्सन यांच्या प्रयोगांचं विश्लेषण खरोखरच थक्क करणारे आहे. त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे जर्मन शास्त्रज्ञांचे सर्व आक्षेप खोडून काढले. जर्मन शास्त्रज्ञ हर्ट्झच्या मते कॅथोड किरणांवर विजेचा कोणताही प्रभाव पडत नव्हता. पण थॉम्सन यांनी ओळखले की हर्ट्झच्या नळीमध्ये उरलेला थोडासा वायू विजेमुळे आयनाइज होऊन किरणांभोवती एक सुरक्षक कवच तयार करत होता. अच्छा, म्हणजे ती नळी पूर्णपणे निर्वात नव्हती. हो. थॉम्सन यांनी नळीतून जवळजवळ सर्व वायू अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढला आणि मग इलेक्ट्रिक फील्ड लावून पाहिले. तेव्हा हे किरण धनप्रभारित पट्टीकडे आकर्षित झाले. यावरून सिद्ध झाले की हे किरण लहेरी नसून ऋणप्रभारित कण आहेत. आणि त्यांच्या 3ऱ्या प्रयोगाने तर विज्ञानाचा पायाच हादरून सोडला. थॉम्सन यांनी या कणांचे वस्तुमान मोजले. पण कोणत्याही एका कणाचे वस्तुमान मोजणे तेव्हा शक्य नव्हते ना? नव्हते. म्हणून थॉम्सन यांनी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड अशा दोन्ही शक्तींचा एकाच वेळी वापर केला. या दोन्ही शक्तींचा समतोल साधून त्यांनी कणाच्या प्रभाराचे आणि वस्तुमानाचे गुणोत्तर काढले, ज्याला चार्ज टू मास रेशो म्हणतात. आणि हा निकाल धक्कादायक होता. त्यांनी हे सिद्ध केले की या नव्या कणाचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या जवळपास 2000 पटीने कमी आहे. विचार करा, हा खरोखरच मोठा धक्का होता. बापरे. म्हणजे 2000 वर्षे जो अणू जगातला सर्वात सूक्ष्म आणि न तुटणारा भाग मानला जात होता, तो अचानक 2000 पटीने मोठा ठरला. हा तर विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप असावा. हो. हायड्रोजन हा सर्वात हलका अणू मानला जात होता, पण आता त्याहीपेक्षा 2000 पटीने हलका कण सापडला होता. याचा स्पष्ट अर्थ असा होता की अणू हा अविभाज्य नाही, त्याचे विभाजन होऊ शकते आणि त्यातून हे अतिसूक्ष्म कण बाहेर पडतात. पण इथे थॉम्सन यांचा हट्टीपणाचा एक मोठा गमतीशीर किस्सा आहे.
हो, मला आठवते. थॉम्सन यांनी हा कण शोधल्यानंतर संपूर्ण जगाने जॉर्ज स्टोनीने सुचवलेले इलेक्ट्रॉन हे नाव या नव्या कणाला द्यायला सुरुवात केली. पण थॉम्सन मात्र 1914 पर्यंत स्वतःच्या ह्या शोधाला कॉर्पसल याच नावाने हाक मारत होते. का बरं? कारण त्यांना आपला हा प्रयोगातून सिद्ध झालेला भौतिक कण स्टोनीच्या केवळ गणितापुरत्या असलेल्या इलेक्ट्रॉन या संकल्पनेपेक्षा अगदी वेगळा ठेवायचा होता. अच्छा, म्हणजे तो इगोचा भाग होता थोडा. हो, पण अखेर संपूर्ण वैज्ञानिक समुदायाने इलेक्ट्रॉन हेच नाव स्वीकारले आणि थॉम्सननाही ते मान्य करावे लागले. नक्कीच. थॉम्सन यांनी वस्तुमानाचे गुणोत्तर शोधले हे समजले, पण मला एक प्रश्न पडतो. या इलेक्ट्रॉनवर नक्की किती प्रभार किंवा चार्ज असतो? हा निश्चित आकडा कसा शोधला गेला? या प्रश्नाचे अचूक उत्तर शोधण्यासाठी 1908 ते 9च्या दरम्यान रॉबर्ट मिलिकन आणि त्यांचा विद्यार्थी हार्वे फ्लेचर यांनी त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध ऑइल ड्रॉप प्रयोगाची रचना केली. ऑइल ड्रॉप. याआधी शास्त्रज्ञांनी पाण्याच्या थेंबांवर प्रयोग केले होते, पण त्यात त्यांना यश मिळत नव्हतं, असं मी कुठेतरी वाचलंय. बरोबर. पाण्याच्या थेंबांवर प्रयोग का फसले आणि त्यांनी घड्याळाचं तेलच का वापरले? कारण पाण्याचे फार लवकर बाष्पीभवन होते, त्यामुळे प्रयोगादरम्यान थेंबाचं वस्तुमान सतत बदलत राहते आणि अचूकता मिळत नाही. मिलिकन आणि फ्लेचर यांनी अत्यंत कल्पकतेने घड्याळात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा वापर केला. ज्याला क्लॉक ऑइल म्हणतात. हो, कारण ते तेल उडून जात नाही. या प्रयोगात त्यांनी एका बंद पेटीत तेलाचे अतिसूक्ष्म थेंब फवारले. फवारणीच्या घर्षणामुळे या थेंबांवर विजेचा चार्ज येत होता. म्हणजे त्यांनी या थेंबांना हवेत तरंगते ठेवले आणि त्यांचं निरीक्षण केले. तंतोतंत. या प्रयोगाचे 2 टप्पे होते. पहिल्या टप्प्यात त्यांनी कोणतंही इलेक्ट्रिक फील्ड लावले नाही. गुरुत्वाकर्षणामुळे खाली येणारे तेलाचे थेंब हवेच्या विरोधामुळे एका निश्चित वेगाने खाली येत होते. इथे त्यांनी स्टोक्सच्या नियमाचा वापर करून त्या सूक्ष्म थेंबाचा आकार आणि वस्तुमान मोजले. अगदी बरोबर. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी इलेक्ट्रिक फील्ड चालू केले. आता हे ऋणप्रभारित थेंब वरच्या धनपट्टीकडे खेचले जाऊ लागले. गुरुत्वाकर्षण आणि विद्युत शक्ती यांचा अचूक समतोल साधून त्यांनी थेंब हवेत तरंगते ठेवले आणि त्यावरून त्या थेंबावरील विजेचा प्रभार मोजला. आणि त्यांना दिसले की प्रत्येक थेंबावर असलेला प्रभार हा कधीही कोणताही रँडम आकडा नव्हता. तो नेहमी एकच विशिष्ट मूळ संख्येच्या पटीत होता, जसे की 2 पट, 3 पट किंवा 5 पट. आणि तो मूळ आकडा म्हणजेच एका इलेक्ट्रॉनचा प्रभार होता. हो. पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. या प्रयोगाच्या इतिहासात एक मोठा वाद दडलेला आहे, जो आपण अतिशय तटस्थपणे समजून घेणं गरजेचं आहे. हो, तो वाद आजही चर्चेत असतो. या प्रयोगाचे निकाल ज्या प्रसिद्ध शोध निबंधात छापून आले, त्यातून मिलिकन यांनी आपला विद्यार्थी हार्वे फ्लेचर याचे नाव सहलेखक म्हणून वगळले होते. फ्लेचरला दुसरीकडे प्रतिष्ठित नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात मिलिकन यांनी हे श्रेय स्वतःकडे ठेवले असे समोर आले. दुसरे म्हणजे मिलिकन यांनी त्यांच्या प्रयोगवहीत नोंदवलेल्या सुमारे 175 थेंबांपैकी केवळ 58 थेंबांचीच माहिती शोध निबंधात वापरली होती. म्हणजे त्यांनी आपल्या सोयीचा डेटा वापरला. काही समीक्षकांच्या मते हा अचूकता जास्त दाखवण्यासाठी केलेला डेटाचा गैरवापर होता, तर काही तज्ज्ञांच्या मते खराब झालेले किंवा तांत्रिक बिघाडामुळे चुकीचे वागणारे थेंब वगळण्याची ती केवळ एका अनुभवी शास्त्रज्ञाची अचूक वैज्ञानिक पद्धत होती. यावर आजही 2 वेगवेगळे प्रवाह आहेत. पण आपण कोणतीही बाजू न घेता हे मान्य केले पाहिजे की त्यांनी काढलेला तो आकडा सत्याच्या अत्यंत जवळ होता. नक्कीच. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? इलेक्ट्रॉन सापडला, त्याचं वस्तुमान समजलं, त्याचा प्रभार समजला. पण यामुळे वास्तवाबद्दलच्या आपल्या आकलनात आणि अणूच्या रचनेत नक्की काय बदल झाले? विज्ञानाला वास्तवाची पूर्ण पुनर्रचना करावी लागली. सुरुवातीला 1904 मध्ये थॉम्सननी प्लम पुडिंग मॉडेल मांडले. अणू म्हणजे एक धनप्रभारित गोळा आहे आणि त्यात इलेक्ट्रॉन हे पुडिंगमधील मनुकांसारखे रुतलेले आहेत, असे यात मानले गेले. पण हे मॉडेल जास्त काळ टिकले नाही, बरोबर? कारण त्यानंतर रुदरफोर्डचा प्रयोग आला. तोच तो प्रयोग ज्याची तुलना रुदरफोर्डने तोफेचा गोळा एखाद्या कागदावर आपटून परत येण्याशी केली होती. अगदी तसेच 1911 मध्ये रुदरफोर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गोल्ड फॉईल प्रयोगाने थॉम्सनचे मॉडेल पूर्णपणे चुकीचे ठरवले. रुदरफोर्डने सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर अतिशय वेगवान अल्फा कणांचा मारा केला होता ना? हो, बहुतांश कण आरपार गेले, पण काही कण चक्क मोठ्या कोनातून मागे परतले. यातून न्यूक्लिअर मॉडेल समोर आले, जिथे अणूचा सर्व धनप्रभार आणि वस्तुमान अतिशय सूक्ष्म केंद्रकात असते
आणि इलेक्ट्रॉन खूप दूरवर ग्रहांसारखे फिरतात. पण जर इलेक्ट्रॉन असे गोल फिरत राहिले तर ते आपली ऊर्जा गमावून केंद्रकावर आदळायला हवेत. मग अणू स्थिर कसा राहतो? हाच तर तो मोठा प्रश्न होता. म्हणूनच 1913 मध्ये नील्स बोहरने प्लॅनेटरी मॉडेल मांडले. यानुसार इलेक्ट्रॉन केवळ ठराविक क्वांटम कक्षांमध्येच फिरू शकतात. म्हणजे ते ऊर्जा न गमावता तिथे राहू शकतात आणि फक्त कक्षा बदलतानाच प्रकाश उत्सर्जित करतात. पण विज्ञानाची खरी झेप यापुढे होती. 1926 मध्ये एर्विन श्रोडिंगर आणि वर्नर हायझेनबर्ग यांनी अत्यंत गुंतागुंतीचे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल आणले. हे तेच मॉडेल जिथे इलेक्ट्रॉन कण नसून संभाव्यतेचा ढग म्हणजे प्रॉबॅबिलिटी क्लाउड बनतो. हे जरा डोक्यावरून जाणारे आहे. हे समजायला कठीण आहे, पण अत्यंत रंजक आहे. याला वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी म्हणतात. क्वांटम जगात इलेक्ट्रॉन हा एकाच वेळी कण आणि लहर दोन्ही असू शकतो. म्हणजे इलेक्ट्रॉन अणूमध्ये नक्की कुठे आहे हे आपण निश्चित सांगू शकत नाही. नाही, तो एकाच वेळी सर्वत्र असू शकतो. फक्त तो कुठे असण्याची शक्यता सर्वाधिक आहे हेच गणिताने मांडता येते. तो ढगासारखा अणुभोवती पसरलेला असतो. म्हणजे जो कण आपण शोधला तो खरं तर एक निश्चित वस्तू नसून एक शक्यता आहे. हे खरोखरच थक्क करणारे आहे. पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आधुनिक भौतिकशास्त्राच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये या सगळ्याचा काय उपयोग आहे? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर इलेक्ट्रॉनचे महत्त्व अफाट आहे. इलेक्ट्रॉन हा एक फर्मिऑन आहे आणि तो पाऊली एक्सक्लुजन तत्वाचे अत्यंत कठोरपणे पालन करतो. हे पावली एक्सक्लुजन तत्व आणि फर्मिऑन म्हणजे नक्की काय? श्रोत्यांसाठी हे थोड्या सोप्या भाषेत आणि उदाहरणासह सांगता येईल का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचे तर फर्मिऑन्स हे अतिशय शिस्तबद्ध किंवा एकलकोंडे कण असतात. पाऊली एक्सक्लुजन तत्वानुसार एकाच अणूमध्ये कोणतेही 2 इलेक्ट्रॉन अगदी एकाच अवस्थेत किंवा एकाच जागेवर राहू शकत नाहीत. अच्छा. याला आपण पार्किंग स्पॉटची उपमा देऊ शकतो. जर एका पार्किंग स्पॉटवर एक गाडी असेल तर दुसरी गाडी तिथे उभी राहू शकत नाही. तिला पुढची रिकामी जागा शोधावी लागते. अच्छा, म्हणजे ते एकमेकांच्या जागेवर अतिक्रमण करत नाहीत. तंतोतंत. आणि ह्याच एका साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या नियमामुळे जगात रासायनिक बंध तयार होतात. इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षांमध्ये विभागले जातात, ज्यामुळे रसायने एकमेकांत मिसळतात. मेंडेलिव्हची आवर्त सारणी याच तत्वावर उभी आहे. अगदी. सजीव सृष्टीतील DNA, आपण पाहतो ते सर्व घन पदार्थ, हे सर्व केवळ आणि केवळ याच तत्वामुळे अस्तित्वात राहू शकतात. जर इलेक्ट्रॉनने हा नियम पाळला नसता तर जगातील सर्व पदार्थ संकुचित होऊन एकाच बिंदूवर गोळा झाले असते. श्रोत्यांसाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की इलेक्ट्रॉनचा शोध हा केवळ प्रयोगशाळेतील विजय नव्हता. तो मानवी इतिहासातील सर्वात मोठा तांत्रिक टर्निंग पॉइंट होता. हो, कारण जर हा अदृश्य कण सापडला नसता आणि आपल्याला त्याचे नियंत्रण करता आले नसते तर आज आपण जे तंत्रज्ञान वापरतो ते शक्यच झाले नसते. आजचे सिलिकॉन सेमीकंडक्टर्स, जागतिक टेलिकम्युनिकेशन, आधुनिक कम्प्युटर्स, वैद्यकीय क्षेत्रातील MRI मशीन्स आणि अगदी विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, हे सर्व काही याच कणाच्या अचूक नियंत्रणावर अवलंबून आहे. 100%. अंबर घासण्यापासून सुरू झालेला हा प्रवास व्हॅक्यूम ट्यूबमधील अत्यंत क्लिष्ट वादांमधून जात थेट क्वांटम मेकॅनिक्सच्या संभाव्यतेच्या ढगांपर्यंत पोहोचला. अणूचे तुकडे होऊ शकत नाहीत हा जुना समज मोडून काढत विज्ञानाने वास्तवाचा एक नवीनच स्तर उलगडून दाखवला आणि मानवाच्या हाती एक प्रचंड मोठी ताकद दिली. खरंच हा प्रवास मानवाच्या कल्पनाशक्तीचा आणि जिद्दीचा विजय आहे. आपण आता ज्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ही चर्चा ऐकत आहोत ते उपकरणही याच एकेकाळच्या अदृश्य कणांच्या अचूक प्रवाहावर आणि नियंत्रणावर चालत आहे. ही गोष्ट किती अद्भुत आहे नाही? खरोखरच. आणि म्हणूनच या चर्चेचा शेवट करताना मला एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर ठेवायची आहे. नक्की. जर इलेक्ट्रॉनसारखा एक अदृश्य आणि एकेकाळी संपूर्ण जगाला अशक्य वाटणारा कण आजच्या आपल्या संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि जीवनाचा सर्वात महत्त्वाचा पाया असू शकतो, तर आज असे कोणते अदृश्य कण किंवा शक्ती आपल्या आजूबाजूला असतील ज्यांचा आपण अजून शोधच घेतलेला नाही आणि जे कदाचित पुढच्या 1000 वर्षांचा मानवी इतिहास पूर्णपणे बदलून टाकतील? हा खरोखरच एक सखोल विचार आहे जो आपल्याला नेहमी अधिक शोध घेण्याची प्रेरणा देत राहील. माहितीच्या आणि ज्ञानाच्या या अतिशय रोमांचक प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार. भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये.